ICLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 12. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 12. मित्रमैत्रिणींनो, 1 ते 18 हे पाठ सरावाचे पाठ आहेत. तुम्ही आधीच्या पाठांमधून जे काही इंग्रजी शिकलात ना, त्याची उजळणी करण्यासाठी आहेत. तर मग आता या उजळणी पाठाच्या सुरुवातीला आधीच्या पाठातला काही भाग ऐकूया आणि मग सराव करूया. नीट ऐका आणि मग बघा तुम्हाला किती आठवतंय ते. मित्रमैत्रिणींनो, आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. आजच्या पाठात 3 इंग्रजी शब्दांचा अर्थ आपण पुन्हा नीट समजावून घेऊ. आय कॅन म्हणजे मला येतं. आय वॉन्ट म्हणजे मला हवंय. आय लाईक म्हणजे मला आवडतं. I can play cricket. I like to play cricket. I want to play cricket. He can read. He likes to read. He wants to read. She can draw. She likes to draw. She wants to draw. पुन्हा एकदा ऐका. I can play cricket. I like to play cricket. I want to play cricket. He can read. He likes to read. He wants to read. She can draw. She likes to draw. She wants to draw. मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. पाठाच्या सुरुवातीला ऐकलेली वाक्य तुम्हाला नक्कीच समजली असतील. आपण असं करूया, मी अशीच काही वाक्य इंग्रजीत म्हणीन, त्यांचा तुम्ही मराठीत अर्थ सांगा. प्रत्येक वेळा घंटा वाजवली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. वाक्य नीट ऐक आणि मराठीत अर्थ सांग. आय वॉन्ट टू स्लीप. आय वॉन्ट टू स्लीप म्हणजे मला झोपायचंय. पुढे कोण उभं राहतंय? ह्याचा अर्थ मराठीत सांग. शी वॉन्ट्स टू प्ले खो खो. शी वॉन्ट्स टू प्ले खो खो
म्हणजे तिला खो खो खेळायचा आहे. गुड. पुढचं मूल. तू याचा अर्थ मराठीत सांग. आय कॅन स्पीक इंग्लिश. आय कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे मला इंग्रजी बोलता येतं. बरोबर. आता दुसरं कोणतरी. याचा अर्थ काय? ही कॅन ड्रॉ. ही कॅन ड्रॉ म्हणजे त्याला चित्र काढता येतात. आता दुसरं कोणतरी. तयार? या वाक्याचा मराठीत अर्थ सांग. आय लाईक टू डान्स. आय लाईक टू डान्स म्हणजे मला नाचायला आवडतं. शाबास. आता पुढचं मूल. हे वाक्य मराठीत म्हण. शी likes to swim. She likes to swim म्हणजे तिला पोहायला आवडतं. आता नक्कीच तुम्हाला इंग्रजीत अशी वाक्य म्हणता येतील नाही का? मग चला एक एक जण उभं राहा आणि मी सांगीन ते वाक्य इंग्रजीत म्हणा. एक जण तयार? वाक्य ऐक आणि तेच वाक्य इंग्रजीत म्हण. मला चहा प्यायला आवडतो. आय लाईक टू ड्रिंक टी. बरोबर. गुड. पुढचं मूल. हे वाक्य इंग्रजीत म्हण. तिला झाडावर चढता येतं. शी कॅन क्लाइंब अ ट्री. गुड. पुढे कोण उभं राहतंय? हे वाक्य इंग्रजीत म्हण. त्याला लाडू खायला हवाय. He wants to eat a लाडू. शाबास. आता पुढचं मूल. मला क्रिकेट खेळायचं आहे. म्हण बरं इंग्रजीत. आय वॉन्ट टू प्ले क्रिकेट. गुड. आता दुसरं कोणतरी. तू हे वाक्य इंग्रजीत म्हण. त्याला हिंदी लिहिता येतं. He can write हिंदी. राईट. पुढे कोण बोलणार? इंग्रजीत म्हण. तिला वाचायला आवडतं. She likes to read. शाबास. आता हे वाक्य इंग्रजीत म्हण. त्याला पोहायचं आहे.
ही वॉन्ट्स टू स्विम. गुड. आता पुढचं मूल. वाक्य ऐक आणि इंग्रजीत म्हण. मला खो खो खेळायला आवडतं. I like to play खो-खो. Right. पुढे कोण? इंग्रजीत म्हण. तिला गुजराती बोलता येतं. She can speak गुजराती. बरोबर. आता दुसरं कोणतरी. हे वाक्य इंग्रजीत म्हण. मला नाचायचं आहे. I want to dance. Very good. आता कोण बोलणार? इंग्रजीत असं म्हण. त्याला चित्र काढता येतात. He can draw. शाबास. पुढचं मूल तयार. हे इंग्रजीत म्हण. तिला गायला आवडतं. She likes to sing. Good. पुढचं मूल तयार. इंग्रजीत असं म्हण. मला क्रिकेट खेळायचं आहे. I want to play cricket. शाबास. आज मी सांगितलेली मराठी वाक्य तुम्ही इंग्रजीत सांगितलीत. तसंच मी इंग्रजीत सांगितलेली वाक्य तुम्ही मराठीत म्हणालात. आता कॅन, लाईक, वॉन्ट हे शब्द वापरून तयार केलेल्या वाक्यांच्या भाषांतराचा सराव टीचर घेतील. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.